गोव्यातील अनोखे पावसाळी सण. गोव्यात पावसाळ्याची मजा काही औरच असते. वातावरण हिरवळ असो, निसर्गरम्य दृश्य, नेचर ट्रेल्स, साहसी उपक्रम असो, ते अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक गोव्याला भेट देतात. इथल्या पर्यटनाची आणखी एक खासियत म्हणजे पावसाळी सण. हे अभिनव सण फक्त गोवा राज्यात साजरा केले जातात. त्याचीही काही उदाहरणे. सांजाव सण. दरवर्षी जून 24 रोजी सांजाव सणाने पावसाळ्याची सुरुवात होते. कॅथलिक समाजात या सणाला विशेष महत्त्व असून सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांना हा सण अर्पण करण्यात येतो. ख्रिश्चनांच्या पवित्र शास्त्रानुसार जेजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन द बॅप्टिस्ट यांनी आनंदाने उडी मारली होती. बायबलच्या कहाणीनुसार देवाची आई मेरीने आपली बहीण एलिझाबेथला आपल्याला जेजस नावाचा बाळ होणार असल्याचे सांगितले. तेव्हा एलिझाबेथही गर्भवती होती आणि ते ऐकल्यावर तिच्या पोटातील जॉन द बाप्टिस्टने आनंदाने उडी मारली होती. नंतर जॉन द बाप्टिस्ट यांनी जॉर्डन नदीत जेजसला बाप्टिसाइज केले. विहिरीला एलिझाबेथच्या गर्भाशयाचे प्रतीक मानले जाते अन् त्यात उडी मारणे ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासारखे असते. सांजाव हा इतर गोवन सणांप्रमाणेच आनंद, विविध रंग आणि परंपरेने नटलेला सण आहे. वेगवेगळ्या गावांतील लोक रंगीबेरंगी पोशाख परिधान करून कार्निवलसाठी रंगवलेल्या फोटी आणि प्लॉट्सच्या समोरच्या प्रवाहापाशी भेटतात. सर्व वयोगटाचे लोक विहिरी, तळे आणि नदीमध्ये उडी मारून हा सण साजरा करतात. त्यानंतर वेगवेगळे लोकनृत्य आणि मित्रपरिवार तसेच नातेवाईकांमध्ये फळफळावळ खाद्यपदार्थाची देवाणघेवाण केली जाते. हा सण राज्यभर विशेषतः शिवोली येथे साजरा केला जातो. फणसाचा सण. हा सण सांजावच्या दिवशीही साजरा केला जातो. गोव्यातील फणस आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी हा सण साजरा करण्याची पद्धत पडली. सोकोरो गावात हा सण साजरा केला जातो व त्याचबरोबर तो आता राज्यातील इतर गावांतही लोकप्रिय झाला आहे. सॉन्गॉड. हा सण दरवर्षी जून 29 रोजी साजरा केला जातो. गोव्याचा मासेमार समाज पावसाळ्यात हा उत्सव साजरा करतो. ते आपल्या बोटी एकत्र बांधून तराफा तयार करतात, ज्यांचा मंचाप्रमाणे उपयोग होतो. या मंचावर चॅपेल किंवा चर्चच्या छोट्या प्रतिकृती उभारल्या जातात. बोटींचा रंगीबेरंगी उत्सव आयोजित केला जातो. 4 बोटींमध्ये मिळून चर्चची प्रतिकृती उभारली जाते व त्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. बोटींच्या या एकत्रित बांधण्याला सॉन्गॉड म्हणतात. कोकणी रंगमंचावरचे बरेच कलाकार गावकऱ्यासह या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. चिखलकालो सण. चिखलकालो हा एक पारंपरिक मातीचा सण आहे जो भगवान श्रीकृष्णाचे बालपण साजरा करतो. भारताच्या गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील कोंडा तालुक्यातील मार्सेल येथील देवकी कृष्ण मंदिरात हा उत्सव होतो. चिखलकालो या शब्दाचा अर्थ चिखल स्नान असा होतो आणि हा उत्सव गोव्यातील शेतकरी समुदाय आणि मदर अर्थ यांच्यात सामायिक केलेल्या गहन बंधांना श्रद्धांजली अर्पण करतो. उत्सवात लोक शरीराला तेल लावतात आणि लहानपणी भगवान श्रीकृष्णाने खेळलेल्या खेळांची प्रतिकृती बनवून चिखलात खेळतात. महोत्सवाला स्थानिक आणि पर्यटक दोघेही हजेरी लावतात. गोवा राज्याच्या पर्यटन विभागाने या महोत्सवाला मान्यता दिली आहे आणि प्रोत्साहन दिले आहे. चिखलकालो हा गोव्याचा उत्सव असून तो पावसाळ्यात मार्सेल गावात साजरा केला जातो. चिखलकालाचा शब्दश अर्थ चिखलात खेळणे असा होतो. इथले भक्तगण आषाढी एकादशीनंतर चिखलात लोळण घेत हा सण साजरा करतात. बहुतेक वेळेस जुलै महिन्यात अखेरीस हा सण साजरा केला जातो. तवशांचो सण. तवशांचो सणाला कोकणीमध्ये काकडीचा सण असेही म्हणतात व तो गोव्यातील लोकप्रिय उत्सव आहे. तिसवाडी तालुक्यातील तलवलीम येथील सांताना चर्च नावानेही साजरा होणारा हा सण सेंट अनीला समर्पित करण्यात आला आहे. ते या उत्सवात स्थानिक विक्रेत्यांकडून काकडी खरेदी करतात आणि सेंट अनीच्या पायावर वाहून नंतर घरी खाण्यासाठी नेतात. गोव्यातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर या उत्सवासाठी येतात. पातोळ्यांचा सण. हा सण गोव्याच्या जुन्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य दिवस आणि फर्स्ट ऑफ अवर लेडी ऑफ अझम्पशनच्या दिवशी हा उत्सव आयोजित केला जातो. गावातील लोक पातोळ्या तांदूळ आणि गुळांपासून हळदीच्या पानांत बनवला जाणारा एक गोड पदार्थ बनवतात आणि पॅरिश प्रिस्ट फ्रा सँटाना कालो यांचे आशीर्वाद घेतात. नंतर पातोळ्या सर्वांना दिल्या जातात. त्यावरून पातेळ्यांची मेजवानी हे नाव पडले आहे. पॅरिशनर्स आणि मेजवानीत सहभागी झालेल्यांना पातोळ्यांचे वाटप केले जाते.
सोकोरी गावात ऑगस्ट 15 या दिवशी हा सण साजरा केला जातो. बोंडेरा हा सण अतिशय आकर्षक आणि दिवर बेटांवर भव्य पद्धतीने साजरा होणारा सण आहे. बोंडेरा हे नाव झेंड्याच्या सहभागामुळे पडलं असून त्यामागे एक थरारक कहाणी सांगितली जाते. पोर्तुगीज भाषेत झेंड्याला बांदेरा असा शब्द आहे. असं म्हणतात की गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य असताना दिवार गावात दोन समाजांमध्ये मालमत्तेवरून सतत भांडण व्हायचे. यामुळे गावात सतत हिंसा आणि मारामारीचे वातावरण असायचे. त्यावर उपाय म्हणून पोर्तुगीजांनी झेंड्याच्या सहाय्याने सीमारेषा आखून दिल्या. हा उत्सव गावकऱ्यांनी जमिनीच्या मालकीवरून होणारे वाद सोडवत पोर्तुगीजांविरुद्ध केलेल्या उठावाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात झेंडा व त्यासोबत असलेल्या ब्रास बँडने होते. त्यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि पारंपरिक फ्लोट परेड होते. त्यानंतर गोव्याच्या प्रसिद्ध संगीत बँड्सचे सादरीकरण अनुभवता येतो. या उत्सवाकरिता जगभरातील पर्यटक गर्दी करतात.